तर बायपास रोड सोडून आत्ता मी मुंबई बँगलोर हायवेला लागलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल तुमचं स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायडर विशाल. आज आहे रविवार आणि आज असं काही प्लॅनिंग करून राईड केलेली नव्हती मी, त्यामुळे मला सगळी तयारी करून बाहेर पडेपर्यंत 7 वाजलेच. तर मी आत्ता आहे मुंबई बँगलोर हायवेवरती. मॉर्निंग असल्यामुळे हायवेला गर्दी खूपच कमी आहे आणि एक चांगले, आणि आज त्यात संडे आहे. सो या हायवेला रायडर्सशिवाय आज कोणीच जास्ती दिसणार नाही, कार्स वगैरे, किंवा कोणी आज संडे म्हणल्यावरती कुठल्या डेस्टिनेशनला किंवा फिरायला वगैरे जाताना दिसतील. आणि आम्हा रायडर्ससाठी तर हा एकदमच बेस्ट असा महिना आहे. हवा कमी असल्यामुळे गाडी पिकअप घेत नव्हती, पण मगाशी निघालो तेव्हा आणि आत्ता थोडा फरक जाणवतो आहे. बऱ्यापैकी म्हणजे खूपच चांगला पिकअप घेतला आहे गाडीने आत्ता. आजचं डेस्टिनेशन मी ठरवलं आहे खोपोलीला जायचं. खोपोलीला एक स्पॉट आहे जो की मित्रांनी सांगितलं मला की एक्सप्लोअर कर. सो तिकडे आज आपण एक्सप्लोअर करणार आहे तो पॉईंट, ज्याचं नाव आहे की ॲबॉन्डनेड एरोप्लेन आहे. सो जाऊन बघूयात. तर आजची ही ॲक्च्युली खास ब्रेकफास्ट राईड असणार आहे माझी. तर 1-2 महिन्यानंतर आज राईडला सुरुवात झालेली आहे. तर डेस्टिनेशन जे आहे ते 2 तासाचं आहे. 95 किलोमीटर आहे पुण्यापासून म्हणण्यापेक्षा माझ्या घरापासून. तर 2 तासात पोचू असं नाही आहे, मध्ये 1-2 स्टॉप होतील. माझा डिजिटल स्पीडोमीटर अजूनही बंद आहे, त्याचं काम काही झालेलं नाही आहे. पण अंदाज आहे 40,000 किलोमीटर तर झालंच आहे माझं कंप्लीट गाडीचं. पण 40,000 किलोमीटर झाल्यानंतर पण गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर आहे. गाडी अजूनही मला चांगलं ॲव्हरेज देते, पिकअपही चांगला आहे. तरी काय म्हणलं तरी मला 45-45पर्यंत आरामात मला देते गाडी ॲव्हरेज. माझ्याकडे 2 कॅमेरे आहेत. एक माझा SD कॅमेरा आहे, तो मी थोड्या वेळाने माउंट करणार आहे पुढे, जेणेकरून मला एक फ्रंट व्ह्यू मिळेल माझा. माझ्याकडे Insta360 1 RS, जो की 360 पण आहे, वाईड अँगल पण आहे, अल्ट्रा वाईड अँगल पण आहे. तर तो आज मी शूटसाठी घेतला आहे. तर नी गार्ड्स सोबत घेतलेत. नी गार्ड्स घालावे असं मला आता वाटायला लागलं आहे, कारण सेफ्टी इज इम्पॉर्टंट. नी गार्ड कंपल्सरी घातलेच पाहिजे तुम्ही जर कुठेही रायडिंग करताय. नाही सांगू शकत अचानक कुठल्या क्षणी काय होऊ शकतं, त्यामुळे आपण आपलं एक सेफ्टी गिअर्स नेहमी कॅरी करण्यापेक्षा घालायचे. ते खूप चांगली गाडी चालवू शकतो, पण असं नाही आहे, कुठल्या क्षणी काही होऊ शकतं. सो मी आता साईडला थांबतो आहे आणि नी गार्ड्स घालून घेतो मी. साईडला गाडी थांबवून चेक केलं की रेकॉर्डिंग होतं आहे ना, आणि कॅमेराचा अँगलही पाहिला ओके आहे की नाही. सो परफेक्ट आहे सगळं. तर देहू रोड आत्ता सोडलेला आहे. आपण लागलेलो आहे सोमटणे फाट्याला आत्ता आपण आलेलो आहोत. मुंबई हायवे 1 किलोमीटर, कामशेत 16 किलोमीटर, तळेगाव 5 किलोमीटर. तळेगाव फक्त 5 किलोमीटर बाकी आहे. सोमटणे गावामध्ये आलेलो आहे. माझ्या लेफ्ट साईडला आहे शिरगाव प्रतिशिर्डी. तळेगावमध्ये आत्ता आपण आलेलो आहे. माझ्या उजवीकडे बघता आहे त्या साईडला आहे सगळे तळेगाव सिटी.
आज पायी आळंदी सोहळा आहे. ठिकठिकाणी आज मला सगळे वारकरी संप्रदायातले सगळे लोक वारकरी सगळे रस्त्याने जाताना दिसत आहेत, सगळे भजन वगैरे गात. आता इथे 2-3 रस्ते जातात. साईडला घेऊन मला खोपोलीचा रस्ता बघावा लागणार आहे. मला वाटतं हा वरतून असणारा रस्ता. मॅप चेक केला जस्ट. मॅपवरती अजून 29 किलोमीटर दाखवत आहे आणि स्ट्रेट रस्ता आहे खोपोलीला जाण्यासाठी. मॅपला एक चेक केलेलं बरं आहे. उगीच कुठेही चुकीच्या रस्त्याने जाण्यापेक्षा एकदम मॅप बघितलेला खूप बेटर आहे. खूप दिवसांनी या रोडला आलो. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी आलो. मी आणि मित्र कातळधार वॉटरफॉलला आलो होतो इकडे. आणि आम्ही प्लॅन केला होता तेव्हा असं ठरवलं होतं की रायडिंगच्या हिशोबाने जायचं टायगर पॉईंटला. पण प्लॅन ठरलं भलतंच. आम्ही पोचलो कातळधार वॉटरफॉलला. मला तर काय माहीत नव्हतं, कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच ऐकलं होतं. मित्र म्हणलं चल म्हणून गेलो आणि माझ्याकडे हेल्मेट होता, ॲक्शन कॅमेरा नव्हता. बट आणि अशामध्ये मी ट्रेकिंग केलं. पण तो जो अनुभव होता मला खूप म्हणजे अजून आठवतो. मला भयानक अनुभव होता. त्याच्यानंतर मी अजून आयुष्यात कधी ट्रेकिंगच केलेलं नाही आहे. मला लिटरली जेव्हा आम्ही सकाळी गेलो 7 वाजता पोहोचलो तेव्हा आम्हाला फक्त अर्धा ते पाऊण तास फक्त खाली उतरण्यासाठी लागला, जिथं मेन स्पॉट आहे पाण्याचं तिथे. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, लिटरली मला पुन्हा वरती येण्यासाठी जिथे गाडी लावली होती जवळपास 3 ते 4 तास लागले. टोटल स्टॉप घेत आलो. असे पूर्ण असे दगडाचे मोठे असे पॅच होते. आता लोणावळ्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि सिटीमध्ये खूपच ट्रॅफिक आहे सकाळी. ठिकठिकाणी रायडर्स दिसत आहेत पूर्ण अप टू डेट गेटअपमध्ये. आज संडे असल्यामुळे सगळेजण बाहेर पडलेत रायडिंगला. अभी इधर से जल्दी निकलना पड़ेगा कैसे भी करके. आपला ब्रेकफास्ट बाकी आहे. मला तरी असं वाटतं की इथेच घाट सुरू व्हायच्या आधीच नाश्ता करून घेतलेला बरं आहे. इथं पार्किंग कुमार रिसॉर्ट. हम गए जब तक आप चले गए. क्या हम आपको बुलाने के लिए वहाँ गए. तर लोणावळ्याला मी ब्रेकफास्ट राईडकडे थांबलेलो आहे. ब्रेड ऑमलेट मागवलेला आहे. तर पहिला ब्रेकफास्ट करेल आणि तिथून पुढे मग कोपरीला आजची राईड मी कंटिन्यू करेल. तर आत्ताच ब्रेकफास्ट झाला माझा. कुमार रिसॉर्टमध्ये आत्ता थांबलो होतो मी ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर ब्रेकफास्ट झालेला आहे माझा. आता टुवर्ड्स खोपोली जे ॲबंडेड एरोप्लेन आहे तर तिकडे आता मी निघालेलो आहे. खूप उशीर झालेला आहे. खूप मोठा ब्रेक झाला हा. जवळपास मला इथे येऊन 1 तास झाला. टाईमपास चालला आहे माझा. सो आता कंटिन्यू राईड सुरू ठेवणार आहे. तसंही खूप काही लांब नाही आहे. मिनिमम मला वाटतं 10-12 किलोमीटर फक्त बाकी आहे. आता घाट येईल खंडाळा.
मी पहिल्यांदा ही सोलो राईड एवढी मी एन्जॉय केली आहे. ह्याच्या आधी मी कधीच सोलो राईड इतकी एन्जॉय केली नसेल की एकटं फिरणं, एकटं ब्रेकफास्ट करणं वगैरे अजिबात नाही. सो लोणावळ्यातलं हे सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे इथे डोंगरावरती असलेले सगळे छोटे छोटे बंगले, आजूबाजूला असलेले हे चिक्क्यांची दुकानं, मगनलाल चिक्की वगैरे, आणि घाट तर खंडाळ्याचा. संपूर्ण पब्लिक इथे या स्पॉटला एन्जॉय करत आहे. खूप भारी स्पॉट आहे. फोटो काढायला हरकत नाही आहे, पण फॉग आत्ता एवढं आलं की तिकडचे सगळे माउंटन्स वगैरे पण दिसत नाही आहेत. आलो आहे पहिल्यांदा इकडे, तर थांबवायचं जरा वेळ. खंडाळा घाटाच्या ब्रिजवर आपण आलो आहे आत्ता. उजवीकडे कसं बायकर्सचं फोटो सेशन चालू आहे.
फायनली मी इथे आलो. बॅक साईडला आहे. खूप भारी असं आहे लोकेशन आहे. इथे प्रत्येक बायकर्स इथे येतात, फोटोशूट वगैरे करतात. मी सुद्धा फोटोशूट करणार आहे इथे. जसं की प्री वेडिंग शूट पण करतात इथे. जर या प्लेसला तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. खोपोलीपासून खूप जवळ आहे आणि हाच मेन हायवे खोपोली मुंबईचा जो पनवेलला जातो. हायवे टचच हे लोकेशन आहे. 12 वाजून गेलेत आणि इथे आलो होतो ब्लॉगिंगला, पण इथे तुम्ही बघता इथे प्री वेडिंग शूट चालू आहे. तर आणि ह्यांनी माझी बाईक घेतली प्री वेडिंग शूटसाठी. सो फायनली आता इथून मी निघत आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 1. मला पुण्याला पोचेपर्यंत तरी 5 वाजतील. जर थांबत गेलो एक मध्ये स्टॉप झाला जेवणासाठी तर मला एक आरामात 5 ते 6 वाजतील. आणि आत्ता जस्ट इथे एक फोटोशूट वगैरे केले.